जवळपास 25 वर्षाची एक मुलगी सीटवर डोके टेकून झोपली होती. डोळे बंद करून ती भूतकाळात हरवली होती. नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर एका मुलीला सांगत होते की दिव्या आई होणार आहे. हे ऐकताच तिचे घारे डोळे आश्चर्याने विस्फारले. हे ऐकून तिला विश्वास बसत नव्हता, कारण की ती कुठल्याच मुलाच्या जवळ गेली नव्हती आणि तिचे पतीसुद्धा लग्न झाल्यानंतर 1 तासात मुंबईला निघून गेले होते. तिने जोरात ओरडून डॉक्टरांना विचारले की हे कसे होऊ शकते. त्या क्षणी तिचे वडील अजितराव यांनी तिच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली आणि म्हटले, नालायक, आधी हे सांग, हे सर्व कसं घडलं. डॉक्टरांनी सांगितले, आता अबॉर्शन करून काहीच फायदा नाही, कारण की तिला प्रेग्नंट होऊन 4 महिने होलटून गेले होते. घरी येऊन तिच्या वडिलांनी मागील 5 महिन्यांचे CCTV फुटेज पाहिले आणि त्यांना हे जाणून आश्चर्य वाटले की मागील 5 महिन्यांपासून दिव्या कुठल्याच आजारानिमित्त घरातून बाहेर पडली नव्हती. घरी आल्यावर जेव्हा अजितराव दिव्याच्या आईला ही गोष्ट सांगतात, तेव्हा ती म्हणते, मुलांकडून तर चुका होतच असतात, आता आपण काय करू शकतो. मला तर याच गोष्टीची चिंता वाटत आहे की तिच्या माहेरच्यांना ही गोष्ट माहीत पडली तर काय होईल. आपल्या लहान मुलीला सुद्धा मागणी येणार आहे. दिव्याला आपल्या आईचे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले, कारण की तिला तर वाटत होते की ही गोष्ट समजताच तिची आई तिच्यावर ओरडेल आणि तिला घरातून बाहेर काढेल, पण असे काहीच झाले नाही. दिव्याच्या आईची वागणूक नेहमी दिव्याच्या बाजूने सावत्र आईसारखीच होती. ती तिच्यासोबत कधीच प्रेमाने बोलत नव्हती आणि अचानक तिचे हे बदललेलं रूप पाहून दिव्या खूप हैराण झाली होती आणि त्याहीपेक्षा ती जास्त हैराण झाली होती की ती प्रेग्नंट कशी झाली होती, जेव्हा ती कुठल्याही मुलासोबत इंटिमेट झाली नव्हती. या सर्व गोष्टी तिला खूप त्रासदायक वाटत होत्या आणि हळूहळू ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. एक दिवस दिव्याची तब्येत खूपच खराब झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी सांगितलं की हे सर्व स्ट्रेसमुळे झालं आहे आणि जर ती अशाच प्रकारे स्ट्रेस घेत राहिली तर तिच्या पोटातून मूल दगावण्याची भीती आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर दिव्याला जाणीव होते की कुठे ना कुठे आपल्या होणाऱ्या बाळावर ती अन्याय करत आहे. शेवटी या सर्वांमध्ये त्या जन्माला येणाऱ्या छोट्या बाळाचा काय दोष आहे. शेवटी तिने बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. जेव्हा तिच्या प्रेग्नेन्सीचा 8वा महिना चालू होता, तेव्हा ती आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करून खूप आनंदी झाली होती. तिने लोकांना भेटणेसुद्धा बंद केले होते. ती फक्त आपल्या होणाऱ्या बाळाबद्दलच विचार करत होती. अचानक एके दिवशी झाडांना पाणी देत असताना तिच्या वडिलांनी सांगितले की आकाश येत आहे. हे ऐकताच तिला खूप टेन्शन आलं. मी हाच विचार करत होते की ती आकाशचा सामना कशी करेल आणि याच भीतीमुळे अचानक तिचा ब्लड प्रेशर वाढला. तो दिव्याला कधीच पसंत करत नव्हता. जरी दिव्या दिसायला सुंदर होती, तिचे घारे डोळे खूपच सुंदर, तरी तिच्या वाढलेल्या वजनामुळे कोणच तिची सुंदरता आणि निरागसतेवर लक्ष देत नव्हतं. आकाशने हे लग्न आपल्या घरच्यांच्या दबावामुळे केलं होतं. त्यामुळे लग्न करून तो लगेच मुंबईला निघून गेला होता. हा विचार करत करत अचानक घाबरून ती बेशुद्ध पडली आणि पोटावर पडली. त्यामुळे तिची ब्लिडिंग सुरू झाली. तिच्या वडिलांनी तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेले. आई ओठ, फ्लाईट लँड होणार आहे. एक प्रेमळ आवाजाने दिव्या अचानक उठली आणि तिने जसे डोळे उघडले, एक छोटीशी सुंदर मुलगी आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होती. त्या दोघी जसे एअरपोर्टमधून बाहेर निघाल्या तसे सर्व लोक त्यांनाच पाहत होते. लाल रंगाची नायलॉनची साडी घातलेली दिव्या खूपच सुंदर दिसत होती. तिचे मोठे केस कमरेपर्यंत आले होते. ती चालताना अशी वाटत होती जसे काही कुठली नदी वाहत सागराला भेटते. तिच्यासोबत चालत असणाऱ्या मुलीने कॅप घातली होती आणि कानांमध्ये इयरफोन घातले होते. दुसरीकडे एअरपोर्टच्या बाहेर आकाश आपल्या कारच्या बाहेर उभा राहून दिव्याची वाट पाहत होता. आज मोठ्या मुश्किलीने त्याचे घरचे त्याचे दिव्यासोबत सोडचिठ्ठी द्यायला तयार झाले होते. म्हणून दिव्या एवढ्या दिवसानंतर नाशिकला परत आली होती. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच ऐकायला मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.